ते नमस्कार मंडळी, अजून एक छानशा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. जसं की मी तुम्हाला म्हटलं की मला हॉल मेकओव्हर करायचा आहे, दिवाळीसाठी काहीतरी थोडंसं स्पेशल करायचं आहे. तर मी बाकीचं सगळं तयारी करून झाली आहे. फक्त आता ही माझ्या मागची जी वॉल आहे ती फक्त बाकी राहिली आहे. बघू तिच्यासाठी आपण काहीतरी स्पेशल, काहीतरी वेगळं युनिक करूया. बघू, मी एकसारखी थीम ठरवली आहे, त्या थीमनुसारच मी करणार आहे. बघू काय काय कसं कसं होतं आहे. नक्की तुम्हालाही पाहायला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं आहे. मी एक छान अशी पेंटिंग तयार करणार आहे. बघू कशी कशी जमती, काय काय जमतं आहे ना, मी नक्की तुम्हाला दाखवेल. तर चला मग सुरुवात करू. मी हा MDF बोर्ड घेतला आहे. मी 2 बोर्ड घेतले आहे आणि आपण आता ट्रेडिशनल आर्ट करणार आहोत ना, एकतर लिप्पन आर्ट करणार आहोत प्लस पिचवाई स्टाईल आर्ट, दोन्ही हे आपण मिक्स करणार आहोत. दिवाळीमध्ये वगैरे कसं ट्रेडिशनल आर्ट जास्त छान दिसतात, म्हणून मी बेसिकली ह्याला आता पूर्ण कलर करून घेत आहे. आणि ही एक गायीचे चित्र आहे, त्याला मी पेंट करून घेते आणि पूर्ण व्हाईट कलरचं पेंट करून झाल्याच्या नंतर मी ह्याला बॉर्डर लाईन आउटलाईन करून घेते. असे छोटे छोटे डिझाईन मी त्याच्यात काढले. मी आहे ना मधल्या साईडला ती डॉटवाली डिझाईन केली होती, पण मला काही ती आवडली नाही. मग मी परत नंतर त्याच्यावर स्टोन बारीक लावून टाकले. आता हे बघा, हे 3D कोन आहेत. हे कलरमध्ये भेटतात. मग मी येलो आणि ब्लॅक कलरचा वापर केला आणि मध्ये ऑरेंजही वापरले आहेत. आणि आता आपण याला साईडनं हे मिरर लावून घेऊया. आत्ता सध्या ना ट्रेंडिंगमध्ये लिप्पन आर्ट आणि पिचवाई स्टाईल पेंटिंग खूप ट्रेंडमध्ये आहेत. मग म्हटलं चला आपणही काहीतरी ट्राय केलंच पाहिजे, त्याशिवाय मजा नाही. म्हणून मग मी पण म्हटलं चला बघूया, करूया आपण पण. आता हे सगळे मिरर लावून झाल्याच्या नंतर ना आतल्या साईडने मी सगळीकडे एक स्टोन लावून घेत आहे. स्टोन पूर्ण फेविकॉलच्या साह्याने लावते. आपण हे पूर्ण सर्कलमध्ये लावून घेणार आहोत. त्यानंतर मी थोडे सिक्वेन्स वगैरे ॲड करून जी गाई आहे ना, त्या गाईला पूर्ण डेकोरेट करून घेणार आहे. आता हे आतल्या डिझाईनमध्ये मी पूर्ण जी चौकोन आहे त्यामध्ये मी ग्रीन आणि गोल्डन कलरचे स्टोन लावून घेतले आहेत. आता ना हे जे मी स्टोन लावून घेतले आहेत ना, त्याला असं फुलाचा आकार छान देऊन घेत आहे. त्याने तो काय बोलतात, कलर आणखीन असं खुलून दिसतोय, खूप सुंदर वाटतंय ना. आता ही आर्ट पूर्ण होतच आलं आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. कॅमेऱ्यामध्ये काय माहिती कसं दिसतंय, पण असं खूपच छान दिसतंय. झालं आता आपण दुसरी पेंटिंग करायला घेऊया. आता ही जी मधली स्टाईल आहे ना ती पिचवाई स्टाईल आहे, पण जी साईडनं आहे ना ती लिप्पन आर्ट आहे. आता मोल्डेड क्ले भेटतो. मोल्डेड क्ले मला वाटतं मला 40ला, कारण 40ला पॅकेट भेटलं. आता हे दोन्हीही मिक्स करून आपण खूप छान असं मिक्स करायचं आणि जेवढं लागेल तेवढंच मिक्स करायचं. आता हे मी यूज केलेलं आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जर तुम्ही फर्स्ट टाईम यूज करणार असाल तर तुम्हाला जेवढं लागेल ना, तुम्ही तेवढंच यूज करायचं. कारण हे एकदम मिक्स केल्याच्या नंतर एक 20 मिनटानंतर हे खूप असं कडक व्हायला चालू होतं त्यामुळे. आणि हे हाताला चिटकू नये त्यासाठी आपण टेल्कम पावडर, कोणतीही घरात पावडर असते ना, ती पावडरला हाताला लावून आपण ह्याला असं एक कॉर्ड तयार करणार आहोत. एकसारखी पूर्ण ही कॉर्ड तयार करून घेणार आहे. त्याच्या साह्याने आपण ही डिझाईन कंप्लीट करून घेणार आहोत. हे बघा, मी ती पावडर हाताला लावून घेतली. मी पहिले ना कॉर्ड तयार करून घेते, म्हणजे मग आपल्याला पटापट डिझाईन पुढची तयार करता येईल ना, त्यासाठी मी पूर्ण पहिले कॉर्ड तयार करून घेत आहे.
एकसारखं येण्यासाठी ना स्पंजचा पण तुम्ही वापर केला ना तरी खूप छान आहे, पण मला जमतं म्हणून मग मी केलं, काही हरकत नाही. पण शक्यतो तर स्पंज घेतला तर आणखीन बेस्ट. आता ही जी डिझाईन काढली ना त्याच्या साईडने मी हे 2 सर्कल काढून घेतले आहेत आणि आता त्याला फेविकॉल लावून ही कॉर्ड जी मी तयार केलं आहे मोल्डेड क्लेचं, ते मी आता लावून घेत आहे. आता ही दुसरी, हे बनून झालं, कॉर्ड बनून झालं ना, एक 5 मिनटं तरी थोडंसं ठेवून द्यायचं, कारण मग ते तुटत नाही. नाहीतर मग लगेच असं आपण लगेच करायला घेतलं ना की मग ते तुटतं. त्यामुळे थोडं एक 5 मिनटं तरी तसंच सोडून द्यायचं. मग ते एक थोडं सेटल डाऊन झालं ना, मग त्याच्यानंतर आपण परत करायला सुरुवात करायची, आपलं आर्ट करायला सुरुवात करायची. आणि ही डॉटिंग टूल आहे, याच्या साहाय्याने मी आता त्याच्यावरती डिझाईन बनवून घेत आहे. हे जर नसेल तर आपल्याकडे काही तुम्ही सुई किंवा पिन वगैरे त्यांनी ही डिझाईन करू शकता. तर ही मी चाकूच्या साहाय्याने जो 3 नंबरचा सर्कल आहे त्याला पूर्ण डिझाईन तयार करून घेत आहे. हे बघा, ही पानाचा आकार आपण बनवून घेतला आहे. त्याच कॉर्डच्या साहाय्याने मी ते पानाचा आकार बनवून घेतला आहे आणि आता पूर्ण व्हाईट कलरने पेंट करून घेत आहे. व्हाईट कलरने पेंट केल्यामुळे ना दुसरा आपण जोही कलर लावणार ना तो एकदम छान उठून दिसतो ना, त्यामुळे मग पहिले व्हाईट कलरचा एक कोट करून घ्यायचा. त्यानंतर आता ही मी कमळला पहिले बॉर्डर लाईन कंप्लीट करून घेतली आणि त्याच्यानंतर मग मध्ये कलर भरला आणि ग्रीन कलरचे मी 2 कलर यूज केले आहेत. एक डार्क शेडमध्ये एक आहे आणि एक लाईट कलरमध्ये आहे. पहिलं डार्क कलरने मी बॉर्डर करून घेतली. त्यानंतर आता हा जो लाईट कलर आहे त्याने पूर्ण आतमधले डिझाईन पूर्ण फिल करून घेत आहे, भरून घेत आहे. त्यानंतर आपल्याला ब्लॅक कलरने जे थोडी मध्ये जी लाईन क्लिअर दिसत नव्हती ना, त्यासाठी मी थोडी एकदम लाईट ब्लॅक कलरने मी ती लाईन काढून घेतली आहे. हे बघा, आणखीन हा एक पेंट कलर आहे. म्हणजे मी शेडिंग तयार करते त्याच्यामध्ये, मग त्यात 2-3 कलर यूज करून मी शेडिंग तयार करून घेत आहे. हे बघा, हा ब्लॅक कलर आहे, एकदम लाईट, म्हणजे असं खूप जास्त डार्क करायचं नाही, एकदम लाईट अशी डिझाईन कंप्लीट करून घ्यायची. आता ना 3D कोनच्या साहाय्याने पहिलं मी ही जी गाय आहे ना त्याला व्हाईट कलर परत एकदा आणखीन एक कोट करून घेतला. त्यानंतर मग 3D कोनने मी त्याची आउटलाईन पूर्ण जी आहे ती कंप्लीट करून घेत आहे. ही ब्लॅक कलरची 3D कोन आहे.
या 3D कोनचा एकच प्रॉब्लेम आहे की त्याला कंटिन्यू म्हणजे थोडं जरी यूज केलं की आपल्याला त्याला पुसून घ्यायला लागतं, नाहीतर मग ती डिझाईन हळूहळू असं पसरून जाते ना, त्यामुळे मग थोडी म्हणजे थोडं त्याला पुसायला लागतं सारखं. आता हे बघा, ही जी मध्ये डिझाईन होती ना, मी त्याला ना स्टोन लावलं आहे. आता हे जे कॉर्ड तयार केले होते ना आपण क्लेचे, त्याला मी व्हाईट कलरनी पेंट करून घेत आहे. आणि हे 2 जे सर्कल आहे ना, त्यामध्ये मी स्टोन लावून घेत आहे. हे बघा, झालं कंप्लीट. कसं दिसतंय नक्की कमेंट करून मला सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.